आज वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका यांच्या वतीनं मी इंदापूर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संतोष मिसाळ आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की 13/11/2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी एक वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिल्याचा उल्लेख केला होता। तर त्या संदर्भामध्ये आम्ही इंदापूर तालुक्यातील मतदारांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांना सूचित करू इच्छितो की 13/11/2024 रोजी जी पत्रकार परिषद प्रवीण माने यांनी घेतली होती तर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नसल्याचे पत्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा माननीय रेखाताई ठाकूर यांच्या सहीनिशी आम्हाला मिळालेला आहे। तर प्रवीण माने यांनी जो तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी जर बोललेलं वंचित बहुजन आघाडीबद्दल बोललेला जो वक्तव्य आहे ते जर नाही माघारी घेतलं तर आम्ही निवडणूक आयोगाकडे कायदेशीर तक्रार करणार आहोत याची त्यांनी नोंद घ्यावी आणि पुढील काही युवकच्या संदर्भामध्ये माहिती युवकचे तालुका अध्यक्ष कीर्तिकुमार वाघमारे आपणास देतील। जय भीम। मी कीर्तिकुमार वाघमारे वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष इंदापूर विधानसभा 200। आज वंचित बहुजन आघाडीचा कुठल्याही उमेदवारास पाठिंबा जाहीर नसल्या कारणाने आज अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी जो वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्यात पाठिंबा जाहीर केलेला आहे तो पक्ष बदनामीचा आहे आणि असे पत्र आमच्याकडे वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी आम्हाला दिलेले आहे। तरी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी आमच्या पक्षाची बदनामी करून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केलेले आहे। तरी सर्व वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो आदेश आपल्या इंदापूर तालुक्यासाठी देतील त्याच वेळेस इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सक्रिय होतील आणि वंचित बहुजन आघाडीच्या युवांना मी आव्हान करतो की जोपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आदेश देत नाही तोपर्यंत कोणीही प्रचारास सक्रिय होऊ नका। जय भीम।